कमलेश पहिला चेंडू उडवलाय गेलाय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. कमॉन विजय. शांताराम शिंदे मुंबई मंडळाचे खजिनदार यांच्यामधून 1100 रुपयाचं इथे देणगी आलेली आहे. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा ठोकलाय पुन्हा एकदा येतोय गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक देणारा षटकार. लागोपाठ 2 षटकार आल्यानंतर सन्माननीय अनिल डाके साहेबांकडून एक बक्षीस आलंय. जर षटकारांची हॅट्रिक आली तर रोशनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच मोटिवेट करणार आहे तिथे सगळ्या खेळाडूंना. डाके साहेब पाहतोय आपण चेंडू गेलाय अर्थातच निर्धाव. जबरदस्त कमबॅक केलाय तो कमलेश निगडेच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग पाहिली रोशन गायकवाडची. थँक्यू. सन्मान्य जयेंद्रजी उदयकर साहेब यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील रियाज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अर्थात इथे तिसऱ्या अंपायरकडे चेक केलं जाईल. कॉट बिहाइंडचा अपील होता आणि तो अपील अर्थातच पंचाने फेटाळून लावला आहे. परंतु इथे एक आत्मविश्वास होता त्यांच्याकडे कुठेतरी. तर इथे रिव्ह्यूची मागणी केली जाते. अर्थात चेक केलं जाईल. नॉट आउट असा इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नॉट आउट. अर्थात तिसरे पंच म्हणून आपण केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम अचूक इथे आपलं काम पाहतायत आणि रसिक क्रीडा प्रेक्षक असतील क्रिकेट प्रेमी असतील त्यांच्यापर्यंत या स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलं जातंय. 2 मोठे फटके आल्यानंतर काहीसा सन्नाटा आलेला परंतु कमलेश करतोय कमबॅक. पुन्हा एकदा मारलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण झाले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय सक्सेसफुल. तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. धावा जाऊन पोचताय त्या अर्थातच 14 धावा. शेवटचा चेंडू येणं बाकी असेल आणि सन्मानजनक धाव संख्या इथे पाहतोय आपण. अबाउट 30 जाण्याचा प्रयत्न असेल का तर नक्कीच प्रयत्न असेल. पुन्हा एकदा ठोकलाय लॉंग ऑनच्या दिशेने जातोय मेगा 6 ग्लोरियस
बल्लेश्वराचं एक तीर्थक्षेत्र पाहतोय. इथे चांगला एफर्ट पाहतोय आपण. पंचांचा इशारा येण्याची नक्कीच वाट पाहणार आहोत. एक धाव इथे मिळते. नक्कीच एक धावाने धावा जाऊन पोचतायत त्या 21 ऑन स्कोर बोर्ड. दुसरं षटक असेल इथे चालू. 2 षटकांचा सामना राहणार आहे. अर्थात इथे आपण चिठ्ठ्या उडवल्या होत्या आणि तदरम्यान या 2 संघांमध्ये हा सामना इथे रंगतोय. आंबोलीवाडी हा संघ डायरेक्ट सेमीफायनलला गेला आहे आणि यातून जिंकणारा संघ त्यांच्यासोबत फाईट करणार आहे. तर वळूया. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट फटका मारलाय. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होते चूक आणि जातो इथे ग्लोरियस ब्युटिफुल चौकार. तर रंगत येणार, नक्कीच येणार. रोशनची बॅट तळपते परंतु निलेश करतोय कमबॅक. एक डाव तुझा तर एक डाव माझा अशा पद्धतीची गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून पाहतोय आपण. निर्धाव जातोय चेंडू. थोडासा प्रेशर येतोय फलंदाजांवर कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या. तर नंतर काहीच चांगलं षटक निलेशच्या माध्यमातून पाहतोय आपण. पुन्हा येतोय इथे मेगा सुपर 6. गॉड करतोय धमाकेदार परफॉर्म. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने कॅरी करतोय. काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. आताच 35 लास्ट बॉल असेल आणि जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण. साधारण आतापर्यंत 17.5चा अवरेज आणि करंट रन रेटनी चाललाय स्कोर. पाहूया. पुन्हा एकदा जबरदस्त मारलेला तिथे होतोय जेल आणि अर्थात संपतोय रोशनचा खेळ. त्याला जावं लागतंय डगआउट मध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रोशन पकडला जातोय जाळ्यात आणि 35 या धाव संख्येवर रोखण्यात यश येतंय आणि 36 धावांचं लक्ष्य असेल ते अर्थात जय शिवराय.